तर सगळ्यांना हॅलो नमस्कार. तर हे आहे माझं माहेर. तर मी आले गावाकडं माहेराला आणि सगळ्यांचा तुमचा प्रश्न होता की व्लॉग टाकत जा, लाँग व्हिडिओ टाकत जा. तर मी खूप दिवसाच्यानंतर व्लॉग केलं आणि मी कॉमेडी क्रिएटर आहे तर व्लॉग पहिल्यांदाच करायले. तर मला काही जमत नाही पण मी ट्राय करू शकते. हे माझं पूर्ण माहेरचं पुढचं आहे. अश्विनी ही माझी बहीण आहे सख्खी. तर आता धोंड्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही गावाकडं आलो. तर ही बघा, ही आहे माझ्या मामाच्या मुलीची मुलगी. हे माझे आजोबा. तर त्यांना म्हणलं की शूट घ्यायला या इकडे. तर हे आहे आमचं जुनं काय म्हणतात गावाकडं ढाज म्हणतात किंवा ढाळज म्हणतात कोणी. हे आहे अंगण आणि खूप मोठा वाडा आहे गावाकडं. तर बघू शकता स्पेस खूप जास्त आहे आणि हे न्यू आहे घर आणि हे जे इकडलं दिसते ना हे जुनं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर ती दिसत आहे माझी आजी म्हणजे आईची आई. तर आता इथं बायकांचं चालू आहे काम. सगळं माझ्या आत्याबाई काकू हे सगळं धोंडे करायलेत. कोणी 50 माणसाचा स्वयंपाक करायचा होता तर इथं बायांचं इथं फिसाचा कार्यक्रम चालू आहे. आणि हे आहे हॉल. हे आहे माझा मावस भाऊ भास्कर आणि ही मामाच्या मुलीच्या मुलगी चिंगरी. तर आता इथं तयारी फुल चालू. आता हे वाड्यात मी तुम्हाला तिकडून दाखवला. आता या बॅक साईडला हे असं आहे. या साईडला तुम्ही बघू शकता. गोंदगे माझं तिकडलं आडनाव आहे सासरचं आणि खानसोळे माहेरचं आणि खानसोळे सासरचं आहे. इथं म्हणलं यांना हाय करा भाऊ मावस भाऊ आजोबा. तर व्लॉग घ्यायला म्हणलं तर सगळे हाय करायला लागलेत. आणि व्लॉगिंग खरंच खूप हार्ड आहे बरं. जे व्लॉग करतात ना डेली खरंच त्यांना सल्यूट. खूप हार्ड आहे करणं. कॉमेडी मला वाटते की मला कॉमेडी खूप सोपी वाटते. तर हे आहे इकडून मम्मी मला आजोबाला चला जरा अशा गोष्टी बोलाव. तर त्यांनी जाऊ लागले बाहेर. मग त्यांना बोलू लागले. तर हे भास्कर. या तुम्हाला इंट्रोडक्शन करून द्यायचं होतं सगळ्या फॅमिलीचं. तर नक्की दुसरा पण ब्लॉग बनवेल मी इंट्रोडक्शनसाठी की. आणि आता हे सगळं कार्यक्रम चालू आहे धोंड्याच्या याचा जेवणाचा. मम्मी शॉर्ट घ्या म्हणले थोडे तुम्हाला दाखवायसाठी. इथं बघा स्वयंपाक चालू आहे, धोंडे चालू आहेत ज्याला त्याला द्यायला. हे डाळ आम्हाला सकाळी खाण्यासाठी सगळ्यांना खिचडीच केली होती. घरच्या घरी आई डाळ आहे की नाही दळत आहे. आणि मग आम्ही डेकोरेशनची तयारी केली. तर आम्हाला मदत करू लागलेत हे छोटे बच्चे कंपनी. आणि मी तर फक्त व्हिडिओ घेऊ लागले. यांनीच काम केले. फुलाच्या पाकळ्या करू लागल्या डेकोरेशनसाठी. अश्विनीनं पूर्ण डेकोरेशन केलं आहे. आणि मग पाहुण्यांना जास्त आता उन्हाळ्याची एवढी जास्त गरमी व्हायली तर कूलर ते लावून घेतलं. आणि हे आमची तयारी. बाकी सगळी आयडिया तिचीच होती बहिणीची. आणि मी फक्त व्हिडिओ करू लागले आणि चला व्हिडिओमध्ये येण्यासाठी नाटक केले. तर आम्ही घरच्या घरी छोटा कार्यक्रम करून घेतला धोंड्याचा किंवा अधिक मास जे आहे ते. आम्ही दोघींनी आंघोळ केले नव्हते. आमचे अवतार एवढे बेकार झाले होते आणि गावाकडे एवढी गरमी होती की साडी ते घालायचं म्हणलं की बापरे. साडी नेसायची म्हणले की खूप जास्त परेशानी वाटू लागली कारण एवढी गरमी होऊ लागली. आणि तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा हे व्लॉग कसा वाटला. आणि नेक्स्ट असे सगळे व्लॉग करत जाऊ का मी डेली. मग अश्विनीनं मला तर रांगोळीचं काही येत नाही काहीच येत नाही रांगोळ. मग अश्विनीच करून घेतली. मग हे ज्यांना शिदोरी द्यायची होती त्यांच्यासाठी धोंडे भरून घेतले. असं म्हणतात की 33 धोंडे मला भरायला लावले त्यांनी. ज्याचं त्याचं धोंड्याचा म्हणजे जे कार्यक्रम आहे ते शिदोरी देण्यासाठी भरायला लावला आम्हाला. मी भरले. आणि मग शूटसाठी भरले आणि पुन्हा अश्विनी टाकले. मीच मुसते म्हणली. आत्याबाई इथं आमचा जे महादेव देव आहेत तर त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून हे धोंडे करू लागली पुरणपोळीचे. मग अशा प्रकारे आम्ही ही आईची ओटी जी आहे डेकोरेशन करून घेतले. हे मी आईला साडी गिफ्ट केली जे की मी पुण्याला गेले होते तिथून आणली होती. अश्विनीने रांगोळी काढली. मग हे पूर्ण असं सेटअप केलं आम्ही. हे अश्विनीनेच आणलेलं आहे गिफ्टचं. मग इथं जे मी किचनमध्ये गेले तर हे पदार्थ असे चालू होते चलत आमचे. आणि या दोघांनी बघा मेकअपसाठी काय लावलं आहे. भूत दिसायला लागलेत हे दोघं संदेश आणि भास्कर. आणि पूर्ण हे सेटअप झाला. आता आईचं काम झालं की आईची ओटी भरायची होती. तर आम्ही दोघीनं पण एकदाच करून घेतलो. आईला रेडी व्हायला लावलो. आणि तुमच्या सगळ्या ज्या कमेंट राहतात की आईला दाखव बाबाला दाखव घरच्या सगळ्यांना दाखव. तर ही आहे माझी मावशी.
मावशी म्हणजे काय, आता आईच आमची दुसरी समजा. एवढं प्रेम करते मावशी आमची आमच्यावर. आमचं रिलेशन खरंच खूप छान आहे. निस्वार्थी प्रेम म्हणजे मावशी. तर मी म्हणलं की बाबा आईसोबत मावशीची पण ओटी भरून घेऊत. तर आमच्या दोघीची प्रोसेस होती. आम्ही मावशीला म्हणलेले कॅमेऱ्याकडे बघू नको, कॅमेऱ्याकडे बघू नको, आमच्याकडं बघ. मग ओटी भरून घेतली मी आणि अश्विनीनं. मग मावशीची पण ओटी भरली आणि आमचं असं फोटोशूट चालू झालं. तर तुम्हाला हे व्लॉगिंग कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. ही आहे आमची काकू. काकू पण एवढी म्हणजे अडचणीच्या काळात साथ देणारी म्हणलं तर काकू आहे. मग आम्ही छानपैकी व्हिडिओ शूट करून घेतला. ही माझी आजी आहे, आईची आई आहे. आणि ही जे दुसरे आहेत ही अविनाशची आजी आहे या साईडची. आणि जे ऑरेंज कलरचे जे लुगडं घातले ते अविनाशची आजी आहे. निकडली आहे हसायली ती माझी आजी आहे. ही आहे माझ्या मामाची मुलगी, जी नेहमी अडचणीच्या काळात हो आमचं रिलेशन खरंच खूप चांगलं आहे. आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की मला म्हणजे एवढी छान फॅमिली भेटली, एवढी जीव लावणारी काळजी करणारी फॅमिली भेटली. मग आम्ही म्हणलं की बाबा आम्ही ओटी भरणार नाही, तिला छोटी मुलगी आहे. तर मग आम्ही तिला ओटी भरायला लावल्या छोट्या मुलीला. तर जी माझ्या मामाची मुलगी आहे ती एवढी खुश झाली आणि दोघीला असं पाहून आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि आत्ता फायनली जो मेन कार्यक्रम आहे हा सेटअप आहे छोट्या जावई बापूचा. तर अश्विनीची जे आहेत सासू सासरे आणि मिस्टर हे आलेले आहेत. तर त्यांचा एंट्रीचा पण व्हिडिओ घेतलेला आहे. आणि मी एक आणखी खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, म्हणजे खरंच माझी बहीण खूप नशीबवान आहे की तिला सासरचे एवढे प्रेमळ आणि सासूबाई तर एवढी जीव लावणारी भेटली, एवढे छान प्रेमळ माणसं भेटले. तर त्यांची भेट तुम्ही त्यांच्या हास्यातूनच बघू शकता की त्यांचं रिलेशन किती छान आहे. इतकं फ्रेंडली राहतात की जसे की आई आणि मुलगीच आहे. तर त्यांचा सेटअप चालू झाला. अश्विनीचा हा पहिला अधिक मास आहे, म्हणजे पहिला धोंडा आहे अश्विनीचा. तर तो खासाच राहणार आहे. आणि माझा दुसरा आहे. तर त्यांचे असं स्वागत करण्यात आलं आणि खूप सुंदर दिसत आहेत हे दोघं. आणि एवढी गरमी होऊ लागली तरी पण प्रेमामुळे एवढा छान ग्लो आला होता. एवढी गरमी होऊ लागली गावाकडे, आता एवढी उन्हाचे दिवस आहेत, एवढी गरमीचे दिवस आहेत, तरी पण चेहऱ्यावर एवढं हसू होतं. तर बघू शकता दोघं किती सुंदर दिसत आहेत. तर आपल्याकडे जी प्रथा आहे ती कंटिन्यू केली. माझ्या भावाने पाय वगैरे धुवून घेतले, सगळं केलं त्यांचं. तर त्यांना आई बाबा आहेत माझे. हे ड्रेस, साडी, चांदीचे धोंडे, आईने आमच्या दोघीला पण जोडवे केले जे की करतात. मग त्यांचा पहिला अधिक मास धोंडा असल्यामुळे गोल्डची रिंग पण दिली. तर मस्त खूप छान असा सीन चालू होता. मग लपून माझ्या भावाने या दोघांचं शूट घेतलं. हे काय गप्पा मारत होते. मग आम्ही पण त्यांच्यासोबत थांबून असा शूट घेतला. आम्ही काय बोलत होतो तिथं मी अविनाशला म्हणले अरे छान पोज दिले, भारी फोटो येतील. तर तो म्हणला बाबा म्हणजे अशी पण. मग आता आमचं झालं सुरू, त्यांचं झाल्याच्यानंतर मग आमचं पण ओवाळणी वगैरे केली आईने. आमचा हा दुसरा धोंडा आहे. खूप जणांनी व्हिडिओला कमेंट केली की बाबा तुम्हाला गोल्डची रिंग नाही का. तर सगळ्यांना हे सांगायचं की माझा पहिला धोंडा झालेला आहे, तेव्हा माझ्या बाबांनी मला म्हणजे अविनाशला सोन्याची अंगठी केली होती. हा दुसरा धोंडा आहे. दुसऱ्या धोंड्यामध्ये अंगठी करायची काहीच गरज नव्हती, कारण दरवेळेस धोंड्याच्या महिन्यात जावयाला अंगठी करत नसतात, पहिल्याच धोंड्याला करत असतात आमच्याकडं तर बरं. आणि मग संदेशने ॲज युज्युअल सगळ्या रीत पूर्ण केल्या. आणि व्हिडिओ हा वर्टिकल असा रीलला शूट केला होता, पण मी आता हे व्लॉगमध्ये टाकले त्यामुळे खालचं काही दिसणार चाललं आहे. आणि माझ्या आईबाबांनी मग अविनाशला जे ड्रेस दिला, गिफ्ट मला साडी दिली, आईने जोडवे घातले, म्हणजे जोडवेपेक्षा हे बिचवे काय तर बिचवे हां. तर आता हे दिसत नाही आहे, मी माझी एक जे रील टाकली ना त्याच्यात दिसत आहेत. मग आम्ही दोघं बोलत होतो की बाबा अशी पोज दे, असा व्हिडिओ करायचा आहे आपल्याला रील टाकायची, व्लॉग टाकायची. तर संदेश म्हणत होता तुझे पाय आहे की नाही किती घाण झाले. आणि इथं माझ्या भावाने, जो माझा मोठा भाऊ आहे साईनाथ, त्यानं आहे ना लपून शूट केला आहे. मी काय म्हणत होते की लई गरमी वाली नाही, आपण असं करू नाही तसं करू.
हे करू. आणि हे आहेत अश्विनीच्या सासूबाई. मग यांची चालू झाली आता जे आहे ते, मला माहीत नाही या रीतीला काय म्हणतात ते, तुम्ही सांगा कमेंट करून. मग त्यांच्यासोबत व्हिडिओ फोटो घेतले. मग फायनली आता अश्विनला जायची वेळ आली. मला आईबाबांनी आमच्या दोघीला हे साडी गिफ्ट केली. आजीचा लाड बघू शकता. अशीच जर व्हिडिओ पाहायचे असेल तर शेअर करा आणि कमेंट करून सांगा आमच्या दोघीच्या साड्या कशा वाटत आहेत ते. आणि मी असेच व्लॉग बनवत जाईल, तर तुम्ही सांगा आणखी असेच व्लॉग बनवत जाऊ का, तुम्हाला पाहायला आवडेल का, तर कशावर बनवू हे कमेंट करून मला सांगा. ओके, बाय.